आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तरी गडबड आहे नक्की। हां तेच गेले 4-5 दिवस मी जे बघतोय कमळीला, आय कॅन डेफिनेटली से तिला काही हे लग्न करायचं नाही। समजूतदार आहे ती मुलगी। आता परवा ते गावकरी नाही का माझ्या अंगावर धावून आले मारायला, तेव्हा ती चाली अरे मध्ये। तिला बरोबर कळलं की माझा गैरसमज झालाय ते। आता आजकालची मुलं मी बघतो ना कशी असतात ते, ती अशी नाहीये पण प्रचंड ॲम्बिशियस आहे मुलगी। तिला अरे मुंबईच्या मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायचंय आणि असंच मोठं कॉलेज इथे या गावात उभं करायचंय। काय बोलशील? आत्ताची गोष्ट आहे, ती त्या मंदिरामध्ये रात्रभर जागी होती दिवा हातात घेऊन। का तर तिच्या आईने तिला शिक्षणासाठी परवानगी द्यावी म्हणून। आता हे सगळं असताना लग्न कुठून आलं मध्येच? म्हणून आय कॅन स्ट्रॉंगली से की तिला काही लग्न करायचं नाही, तिच्या मर्जी विरुद्ध होत आहे। त्यामुळे आपण काहीतरी केलं पाहिजे। रुक ना भाई रुक ना। अरे काय चाललंय तुझं? इथं कशासाठी आलायस तू? छान फोटो काढायसाठी आलायस ना, मग फोटो काढ। तुझे ब्लॉग्स वगैरे लिहायचे आहेत ना, ते ब्लॉग्स वगैरे लिही। काय चाललंय तुझं? आणि तू म्हणालास ना ती मुलगी ॲम्बिशियस आहे, हुशार आहे, मग ती तिचे घरचे सगळं ठरवतील ना काय करायचं ते। तू कशाला मध्ये मध्ये करतोयस? तसं होत नाही। अरे मग मुली कितीही समजूतदार असल्या तरी घरचे इमोशनल ब्लॅकमेल करतात आणि त्यामुळे मर्जी नसताना सुद्धा लग्नासाठी उभं राहावं लागतं। आणि गावाखेडे त्या सगळ्या गोष्टी अशाच सुरू आहेत रे अजून। अरे त्यामुळे किमान ह्या मुलीचं तरी स्वप्न पूर्ण व्हावं असं मला वाटतं। तू फालतू बोलू नकोस रे, काहीतरी कामाचं बोल। ए जेम्स बॉन्ड, तुझं काय चाललंय हे तुझ्या तरी लक्षात येतंय का? शहरातला किलोभर मेकअप थापणाऱ्या पोरी तुझ्या मागं मागं फिरत असतात आणि तुला हे गावातलं रानपाखरू वगैरे आवडले का? नको रे बाबा, असं काही करू नकोस। तुझ्या आधी माझंच नरड जातील मॅडम। एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तुझं काय चाललंय? अरे ए बाबा ऐक ना, तिचं आयुष्य, तिचं लग्न, तिचा नवरा, तिचे आजा, तिची आई, ते ठरवतील ना काय करायचं ते। तू कशाला मध्ये मध्ये करतोयस? बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना। आणि बघ, अशा खेडेगावात ना लहान लहान मुलींची लग्न होत असतात। आता काय कर, प्रत्येक गावात जा, ज्या ज्या मुलींचे लग्न होत आहेत ना जा आणि त्यांच्यावर डान्स कर असा। आणि काय कर, जलबीन मछली हे अरे ती वयाने लहान आहे अजून, लिगली ती लग्न करू शकत नाही। आणि तुला माहितीये मी कायदा मोडत नाही, मोडू देत नाही। तू येतोयस, तू येत असेल तर ये, नाही तर मरू। एक काम करतो, तिचे ते मित्र आहेत ना निंगी आणि बंड्या, मी त्यांना घेऊन जातो, तू खड्ड्यात जा। अहो ऐकलं का? सुनबाईंचे मित्र आलेत बाहेर। तुमची नावं काय? का नावांचं राहू दे, एक महत्त्वाचं बोलायचं। सुनबाईंचे मित्र पोरं पण आहेत वय? काकी किचन तिकडे आहे का? अरे हो, यांच्या चहा पाण्याचं बघा, जा या ना, बसा ना, या बसा। नाही बसत नाही काका, एक इम्पॉर्टंट गोष्ट बोलायची होती तुमच्याशी। बोला ना। काका तुम्ही कमळीला ओळखतास ना? कमळीला खूप शिकायचंय। तिला ऍक्च्युली मुंबईच्या एका मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन तसंच एक मोठं कॉलेज इथे या गावात उभं करायचंय। वय त्या ऍडमिशनचा फॉर्म बी भरलाय आम्ही। मग काय म्हणजे? अहो लगीन झाल्यानंतर तुमचं पोरगं वल्ला बिबी करत जाईल दुबईला, आमच्या कमळीचं सपन मोडलंच की। मग कसं आहे, कमळीच्या आईने परमिशन नाही दिली आहे तिला मुंबईला जाण्यासाठी। म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय रिक्वेस्ट करायला की प्लीज काहीतरी कारण काढून हे लग्न मोडा तुम्ही। लग्न मोडा? आम्हाला आमच्या पोरासाठी ती पोरगी आवडली म्हणून आम्ही तिला पसंत केलं, आणि उलट तिच्यावर आम्ही उपकारच करतोय। तिचा बाप कुठे काय काही पत्ता नाही। उलट हे सगळं सोडून आम्ही तिला मागणी घातली। उलट असं स्थळ मिळालं म्हणून तुम्ही खुश व्हायला हवं होतं, तर तुम्ही चक्क लग्न मोडण्याची भाषा करताय। चला निघा निघा, इथून निघा। काका एक मिनिट, मी काय सांगतोय जरा ऐकून तरी घ्या। काय ऐकून घेऊ? अहो तुमच्या मुलाला कुठलीही मुलगी मिळेल हो। ऋषी भाऊ तसं जरा कठीण आहे बरं का? म्हणजे पोरगी मिळेलच की, शेवटी दुबईचं कार्ड आहे ना आपल्याकडे। बघा निघा, इकडनं निघायचं। चल चल निघ। ओ काका, अहो काय विषय तो ऐकून तर घेशील का नाही? ए तू जास्त बोलू नको। एक मिनिट, खाली बसा। बसा खाली। आताची घडी, तोंडावर बोट। इतका वेळ प्रेमाने बोलत होतो मी, ती भाषा कळत नसेल तर आता कायद्याच्या भाषेत बोलतो। म्हणजे पोलीस कंप्लेंट केली ना मी। एका वयाने मायनर मुलीशी तुमच्या मुलाचं लग्न लावताय तर काय होईल माहितीये ना? म्हणजे कमळी वयाने लहान आहे?
हे बघा तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे नका करू, मी बघतो काय करायचं ते. अहो काय करायचं काय? अहो इकडे या, उठा, या इकडे. मी काय म्हणते, आत्ताच्या आत्ता त्या सरोजला फोन करा, लगेच फोन करा. नंतर भानगडी नकोयत आपल्याला. हॅलो सरोज ताई, हे लग्न मोडलं. काय? का म्हणून काय विचारता? तुमची मुलगी सज्ञान नाही. आम्हाला काय जेलमध्ये टाकायचा विचार होता तुमचा? हा? हे लग्न मोडलं. काय बोलताय? आज काय बी होऊ दे, खरं मी इथनं हालतच नसतो. कमळे, ए कमळे, अगं तुला बघायला आलते, त्यांचा फोन आला तर सरूला. त्यांचं काय बोलणं झालं माहित नाही, पण ते ऐकून सरू बेशुद्ध झाली. लय उपाय केले पण काही उपयोग झाला नाही. मी आता डॉक्टरांना आणायला निघालोय. तू घरी जा आणि सांभाळ तिला. मी आलोच डॉक्टरांनी घेऊन. आय डोळे उघड की, मी घरला परत आलोय. आय उठ की ग. वर्षा काकू काय झालंय? काका काय झालंय आईला? सांगा की काकू काय झालंय आईला? तुझ्यामुळं झालंय हे सगळं. काकू काय बोलायला असं? माझ्यामुळं? वय तुझ्यामुळेच झालंय हे सगळं. अगं तुझी ती मित्र नवरदेवाच्या घरला गेली होती आणि त्यांना पोलीस कंप्लेंटची धमकी देऊन आलेत आणि त्यांचा फोन आला आणि लगीन मोडलं म्हणून सांगितलं आणि ते ऐकून तुझी आई बेसूद झाली. हाऊ काही समजा. आहे डोळे उघड की. मी शपथ घेतो तुळजायची. अगं मी कुठल्याच मित्रमैत्रिणीला काहीच सांगितलं नाही ग. खरं सांगतोय मी. कमळे तुला माहितीये आज पतूर तुझ्या आईने काय काय नाही केलं तुझ्यासाठी. अगं आपल्या गावच्या पोरींची लग्न लय लवकर होतात तरी बी तुझ्या आईने तुला 12वी पतूर शिकवले. अगं तुझ्यासाठी परदेशातलं चांगलं स्थळ आणले आणि तू लगीन मोडाय निघालेस. आपल्या नशिबावर कशी लात मारावी हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे. बाई मला तर सरोजची लय दया यायला लागली. बघा की आज पतूर तिने पोरीचा विचार केला पण त्याचं काय फळ मिळालं तिला? बघा तिची अवस्था. नाही बाई असं कोणा संग बी होऊ नये. कमळे आम्ही तर तुला लय समजूतदार पोर समजत होतो ग. अगं तुला तर कळलं पाहिजे ना काय करावं आणि काय नाही करावं ते. अरे बास करा. अरे लय बोललात. डॉक्टर येतच असतील.